देखणं व्यक्तिमत्व नितेश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। जगदीश पाटलांची कमाल आहे की दिवसभर इथे राबायचं, पुन्हा रात्री नाईट ड्युटी करून आपली ड्युटी बजावायची। काय संघ भावना आहे। पहिला चेंडू आपटून टाकलेला चेंडू आणि पूल केला जातोय आणि पहिला तडाखा बसतोय। पंचांचा इशारा चौकार। शुभमच्या पहिल्या चेंडूला आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले आणि आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये मिड विकेटच्या दिशेने चेंडूला सरळ सीमा रेषे पलीकडे भिरकावून दिलाय। सामना 4 षटकांचा असेल। सलामीला आलेले फलंदाज सिद्धेश आणि हेमंत। पुढचा चेंडू सुरेख चेंडू। यावेळेला मात्र पंच आमच्याकडे वळतायत। हात समांतर, धाव अवांतर। एक जंगी मुकाबला, रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। आज अंतिम दिवस। शुभम पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला बॅकफुटला जात चेंडूला शॉट मिडॉनच्या दिशेने खेळलं जातं। 1 रन पडून जाते। धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 वर। केसीसी कोळकेवाडी संघ खरं तर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय, परंतु घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर अपेक्षेचं प्रचंड ओझं असतं। त्या ओझ्याखाली बऱ्याच वेळा होम टीम, होम ग्राउंड अँड होम क्राऊड। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। याला फ्लिक केलं जातंय, फ्लिक ऑफ द रिस्ट। फाईन लेगच्या दिशेने चेंडू सनसनीत जातोय चौकाराच्या रूपात। धाव संख्या 3 चेंडू आणि 10 धावा। यावेळेला हेमंत वाघ जे धावांचं मशीन म्हणून ओळखलं जात आहे, या स्पर्धेमध्ये सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स म्हणजे सातत्यपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्याकडनं। त्याचबरोबर तशाच प्रकारची सातत्यपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती परवाच्या दिवशी शेलपाडा संघाचे मनीष ठाकरे। पुढचा चेंडू यावेळेला मात्र 50च्या एकदा पंच वळतायत आमच्या बाजूने। हात समांतर, धाव अवांतर। धाव संख्या 11। थोडस लांबडा आणि महागडं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय शुभम पाटील यांच्याकडनं। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला चेंडू निर्धाव पडतोय। बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, परंतु चेंडू मात्र व्हेरिएशन वाला विविधतेने नटलेला गोलंदाज। त्यांनी पाहिलं की सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा कल दिसतोय फलंदाजाचा। आपल्या गोलंदाजीची दिशा बदलली, फिरक बदलली आणि हेमंत वाघला मात्र या चेंडू शांत ठेवले। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला आपटून टाकलेला चेंडू आणि आपल्या आवडत्या पट्ट्यामध्ये फाईन लेग मधून चेंडूला सीमा रेषे पलीकडे षटकार। खूप लहानगडं आणि महागडं षटक। तब्बल या षटकामध्ये किती धावा आल्या? 17 धावा आलेल्या आहेत। 5 चेंडू आणि 17 धावा।
धावांचं मशीन हेमंत वाघ पुन्हा धडाडायला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 17, 5 चेंडू टाकून झालेले आहेत. लांबडा आणि महागडं षटक शुभम पाटील यांचं. शुभम पंचांच्या डावीकडनं राईट आर्मवर द विकेट. चेंडू अपट आहेत. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. 1 रन पळून काढली जाते आणि मला वाटते पंचांचा इशारा नक्कीच येतोय. षटक संपल्याची उद्घोषणा. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पॉवर प्ले मध्ये जशा धावा पाहिजे होत्या तशा धावा वसूल केल्या जात आहेत. तब्बल 18 धावांची लय लूट केली जाते. दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय संगदीप. ज्या गोलंदाजाने या वर्षाच्या स्पर्धेमध्ये अनेक जाणकार क्रीडा रसिकांच्या मन जिंकलेले आहेत आणि वाडा तालुक्यामधल्या जाणत्या क्रिकेटपटूंना त्याने आपली झलक दाखवून दिलेली आहे. सर्वांच्या तोंडातून त्याच्या गोलंदाजीची खूप तारीफ झालेली आहे आणि खरोखरच कालच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी त्याने अटीतटीच्या क्षणी निर्णायक गोलंदाजी केली. गोलंदाजीच्या दुधाला चांगली बऱ्यापैकी तो फलंदाजी करतो. त्याच्यामुळे येणारा काळ हा संघदीपचा हा असेल आणि पाता पाता संघदीप आज या स्पर्धेच्या माध्यमातून जसा लॉन्च झालेला आहे. या वर्षीचं नवीन उगवता सितारा संघदीप. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्मवर द विकेट आणि चेंडूला उडवलाय आणि चेंडू टाटा बाय बाय करत निघून जातोय षटकारासाठी. धाव संख्या 23, 24. लेफ्ट आर्म द विकेट. यावेळेला मात्र चेंडूची फिरक बदलली. याला म्हणतात हुशार, चाणाक्ष आणि शिकणारा गोलंदाज. पहिल्या चेंडूचा षटकार मारला त्यानंतर मात्र फलंदाजाची बॉडी लँग्वेज बघितली, त्याची अँटिसिपेशन पॉवर बघितली, त्यानंतर त्यांचं फुटवर्क पाहिलं आणि त्यांचा मनकवडा मनातलं ओळखलं आणि त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये अगदी शेवटच्या क्षणी बदल केला आणि हेमंत वाघ याला बॅटीचा चेंडूशी संपर्क येऊ दिला नाही. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय संगदीप जाधव पंचांच्या उजवीकडनं. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडूला थोपवणं अशक्य आहे. चेंडू जाऊन पोहोचतो सीमारेषे पलीकडे. धावसंख्या बिनबाद 28. अगदी संगदीप याच्यावर सुद्धा जबरदस्त हल्ला केला जातोय. हेमंत वाघ धावांचं मशीन धडायला सुरुवात. लेफ्ट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पूल केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बगेलेमधून चेंडूला काढल्याचे अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण आणि तो खेळाडू सापडून संघासाठी डोकेदुखी ठरत आलेला आहे. त्याला कुठे लपवावं कुठे ठेवावं हा संघ व्यवस्थापनाला कालच्या दिवसामध्ये भेडसावणारा प्रश्न. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 30 वर. पुन्हा एकदा संगदीप. षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. अगदी प्रमुख अश्र असलेलं संगदीपला मात्र इथं पूर्ण नेस्तनाबूत केलं जात आहे. धावसंख्या 34 वर.
पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. चेंडू थोपवतो की काय बघूया. आणि षटक संपल्याची उद्घोषणा. लांबडं महागडं षटक. या षटकामध्ये सुद्धा लय लूट केली. 10.5 18 धावा आल्या ना. तब्बल 18 धावा. दोनच षटकामध्ये धावसंख्या जाऊन पुरली ती बरोबर 36 वर. म्हणजे 18 दुने 36. दोन प्रमुख गोलंदाजांनो ज्या प्रकारचा कातिलांना हल्ला केला त्यानंतर मात्र सापरोंडा संघ थोडासा दबावाखाली येतोय. प्रमुख वैश्य असलेल्या धम्मदीपकडनं नक्कीच ब्रेक थ्रू मिळवण्याची आशा होती. परंतु ज्या प्रकारचा हल्ला हेमंत वाघने संघ दीपवर चढवला त्यानंतर मात्र चिंताजनक परिस्थिती. आता तिसरं षटक टाकण्यासाठी अथर्व रूप गोलू. खर तर क्षेत्ररक्षक सजवणं आणि क्षेत्ररक्षकांचा पदलालित्य, क्षेत्ररक्षकांची कमिटमेंट ही फार महत्वाची असते गोलंदाजासाठी. उडालेला प्रत्येक झेल हा क्षेत्ररक्षकाने टिपण्याचा प्रयत्न करावा लागतो. पुन्हा एकदा अथर्व लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला जातोय अथर्वने. शेवटच्या क्षणी अगदी चेंडूवर आपली बोट फिरवली, चेंडूचा वेग कमी केला आणि सिद्धेश मोरे नावाचं धावांचं यंत्र शांत केलंय. पहिला हादरा. धावसंख्या 1.36. नवीन फलंदाज येत आहेत डॉक्टर आशिष. मग डॉक्टर पीएचडी केलं तर पीएचडी ला माणसाला डॉक्टरच बोलतात. बऱ्याचशा लोकांना माहित नाही का डॉक्टर म्हणजे आपल्या लोकांना फक्त माहिती आहे का माणसांना जो दवा दारू देतो तोच डॉक्टर. पुस्तकांचा पण डॉक्टर असतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख कॉपी बुक स्टाईल मध्ये आशिषने खेळून काढलेला आहे. निर्धाव चेंडू. 12 चेंडू मध्ये पहिल्या 36 ना. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव. नुसतं निर्धाव टाकले नाही तर तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर धावांचं मशीन असलेलं सिद्धेश मोरेला तंबूमध्ये झाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वा सुरेख चेंडू. निर्धाव पडतोय. चांगलं कमबॅक केलं जाते. धावा रोखून धरल्या जात आहेत. आपल्या संघाला नवं संजीवनी, नवं बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा दिली जाते. प्रेम पाटील शिवकृपा वैतरणेश्वर क्रीडा मंडळाचे प्रेम पाटील आलेले आहेत. त्यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा गुंगारा दिला जातोय आणि लगातार बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. 4 चेंडू निर्धाव पडल्यानंतर खलबली माजलेली आहे. काय गोलंदाजी. सूर सापडलाय तो गोलूला. आशिष मात्र झगडतोय आपल्या फॉर्म साठी. या षटकातला 5वा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेला मात्र चेंडूला बरोबर भिरकावलंय. बघा त्या खेळाडूच्या हातात चेंडू बसला हे सुदैव आहे. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर एकच घेतली का. एका धावाने धावसंख्या जाऊन पोचली 37 वर. बघूया पुन्हा एकदा गोलू मात्र एक प्रकारे जिद्दीने, बेडरपणे, निर्भयपणे, निडरपणे गोलंदाजी करतोय.
राईट ऑन द ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. षटक संपल्याची उद्घोषणा. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि एक गडी महत्वपूर्ण बाद करण्यात यश मिळवलेले. धावांना लगाम घातलेल्या धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38. शेवटचं षटक टाकण्यासाठी बहुधा रोशन येतोय. प्रणय तर गोलंदाजीसाठी आलेला आहे प्रणय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि झेल उडतोय. नो बॉल. षटकार. नो प्लस षटकार अशा 7 धावा आलेल्या आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45 वर. पुन्हा एकदा प्रणय. पुन्हा एकदा फेकलंय. पकडून घ्या. जितो मॅच. एकत्र मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. पिंपळास आणि जय हनुमान कुडूस. आपल्याला पहिला अधिकृत पुकारा असेल. पिंपळास विरुद्ध जय हनुमान कुडूस. विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये येते. प्रणयचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला सरळ फेकून दिलं जातं. भिरकावून दिलं जात आहे. डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून आलेला उतुंग गगनचुंबी देखणार षटकार. धाव संख्या 52. प्रणय यांच्या गोलंदाजीची पिसं काढली जात आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून प्रणयवर कातिलाना हल्ला केला जातोय. आज सेलिब्रिटीज आपल्या मैदानामध्ये येणार आहेत. लावण्यवंत अप्सरा त्यांचा जबरदस्त जलवे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यायला पुन्हा एकदा उत्तुंग षटकार नक्कीच पाहायला मिळतोय. आशिषला सूर सापडतोय आणि प्रणयला अगदी पोलिशी मार दिला जातोय. धाव संख्या किती? 58. जबरदस्त पिटाई प्रणय यांची. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा उडवलंय. टाटा बाय बाय. दे धनार्दन. जॉन जानी जनार्दन. धाव संख्या 68 का 64.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड विकेट प्रणय यांचा पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र पंचांचा इशारा नव्हता येतोय आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 9 + 2 एकंदरीत 3 धावा. धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 67 वर. पुन्हा एकदा राईट आर्म. प्रणयच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसळ काढली. जसा आपण खलबत्त्यामध्ये एखादी वस्तू कुटून कुटून बारीक करतो असा कुटलाय प्रणयला खलबत्त्यात टाकून. पुढचा चेंडू पुन्हा उडवलंय रॉकेट. झेल सुटला काय? फ्री हिट होती बरोबर. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 69 धावांचा डोंगर, धावांचा हिमालय. प्रणयला असं झालंय का कधी एकदा षटक संपतंय? घराघरामध्ये सापरोंडेकर हे मॅच बघत असतील. प्रणय यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा उडवलंय आणि शेवटच्या चेंडूची सांगता षटकाराने 37 एक जागतिक रेकॉर्ड केलाय प्रणयने. या गोलंदाजाने जागतिक रेकॉर्ड 6 चेंडूमध्ये 37 धावा दिल्या. इतिहासामध्ये नोंद केली जाईल प्रणय यांची. म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला जसे 6 षटकार मारले होते आणि 36 धावा त्याचा पण रेकॉर्ड मोडलेला आहे प्रणयने. प्रणयने 1 धाव जास्त दिलेले 37 धावा. इतिहासामध्ये वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा प्रणय यांच्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये नक्कीच केला जाईल. पाच षटकार मारलेत आणि या डावामध्ये एकंदरीत किती पडले षटकार? हा 6 षटकार 7 षटकार आणि शेवटी जिंकण्यासाठी 76 धावांचा हिमालय पार करायचा आहे तो सापरोंडे संघाला. जबरदस्त पिटाई 4 षटकामध्ये 76 म्हणजे जवळजवळ चोक 76. आणि काय डॉक्टर आशिष यांनी किती धावा मारलेल्या आहेत? सत्तावीस धावा मारलेल्या आहेत. नऊ चेंडू आणि 27 धावा. आज आपल्या धीमतीला लावण्यवती नृत्यांगना येणार आहेत. अनेक लावणे आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. त्यांचे लटके झटके पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर षटकार चौकारांची आतषबाजी तर आता आपण पाहिलेले अगदी डावाच्या सुरुवातीला हेमंत वाघ त्यानंतर आशिष 11 चेंडूमध्ये 34 धावा तर डॉक्टर आशिष यांनी 9 चेंडूमध्ये 27 धावा. या 76 धावांचा हिमालयाचा पाठलाग करताना सापरोंडा संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये येते. पाटील बंधू शुभम पाटील आणि अथर्व पाटील. तेजस लालीने आज पूर्ण दिवस या स्पर्धेसाठी आपली सुट्टी मंजूर करून घेतलेली आहे. नक्कीच नक्कीच. पर क्रिकेट में जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं होती है. हो मेहनत आहेच ना.
अनेक हात राबलेत, दिवस रात्र राबलेत आणि त्याच्यानंतर जी स्पर्धा भव्य दिव्य झालेली आहे. पावनीपाडा संघाचे जे ग्रामस्थ आहे, जुने जाणते, त्यांना गेल्या 6 दिवसापासून आम्ही विनंती करतोय की निदान आज तरी आपण या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? योगेश दळवी. आणि स्ट्रायकरला शुभम. प्रति षटकामध्ये 19 धावा करायच्या. या स्पर्धेमधली आपली विजय घोडदौड जर कायम ठेवायची असेल तर सातरोंडा संघाला प्रति षटकामध्ये 19 धावा. पॉवर प्ले मध्ये बघूया शुभम पाटले तर सत्व परीक्षा पाहिली जाईल. राईट आर्मवर राऊंड विकेट. पहिला चेंडू हा निर्धाव पडतोय. तर दुसरा चेंडू योगेश दळवी राईट आर्म राऊंड विकेट. आता 23 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 76 धावांची गरज आहे. पहिला चेंडू तर निर्धाव पडलाय पॉवर प्ले मधला. योगेश दळवी बघूया काय करतो. शुभमवर फार मोठी जबाबदारी आणि फार मोठा धावांचा डोंगर रचलेला आहे. कव्हरच्या डोक्यानं मारलेल्या वन बाउन्सनी चेंडू जातोय की काय? खणखणीत दणदणीत असा चौकार. लढतीला संघर्ष पेटलाय. चकमक सुरू झालेली आहे. आलाय मॅच बॉल आलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव पडल्यानंतर दुसऱ्या चेंडू मात्र कव्हर वरनं अगदी जम्पिंग डाऊन द विकेट नाचत पुढे आले. बदल आली ते दाखवलं आणि चेंडूला फेकून दिलं. कव्हरच्या डोक्यावरनं चौकारासाठी. जिंकण्यासाठी आता 26 चेंडू आणि 74 धावा. 22 चेंडू आणि 74 धावा. पुढचा चेंडू हो भिडतोय आणि ते मात्र मी सतत उद्घोषणा करतोय. लाईनमन ठेवा अधिकृत. बघा थर्ड अंपायर रिव्ह्यू घ्या. सांगाल काय सांगाल? ऑलरेडी त्याचा पाय बाहेर आहे. नंतर पण एक पाय बाहेर षटकार आहे. षटकार आहे. आता यंत्राची मदत घेतलेली. षटकार आहे. षटकार. चकमकीला प्रारंभ झालेला आहे. 2-3 चेंडू मध्ये 10 धावा. प्रेक्षकांना मात्र एक आनंद भेटतोय. स्फोटक फलंदाजी, वादळी फलंदाजी, इलेक्ट्रिफाय फलंदाजी. शुभम धावांचं मशीन धडालायला सुरुवात झालेली आहे. पुढच्या राईट आर्म ओव्हर द विकेट. शुभम साठी चौथा चेंडू. वाह, कव्हरच्या डोक्यानं मारलेला वन बाउन्सनी चेंडू जातो. तंदनकरी चौकार. धावांचा मशीन शुभम पाटील.
4 चेंडू आणि 14 धावा. 15 नाही, नो बॉल नाही. सनी सावंत एक देखणं चिकणं व्यक्तिमत्व इथं येत आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. अगदी मस्क्युलर बॉडी आहे, म्हणजे एखाद्या हॉलिवूड बॉलिवूड मधला एखादा नवा हिरो कसा असतो, अगदी हिरो सारखी पर्सनॅलिटी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि यावेळेला मात्र पंचांचा इशारा नो. अंडर प्रेशर योगेश दळवी आणि एकंदरीत 5 धावा. योगेश दळवी अंडर प्रेशर. अंडर प्रेशर योगेश दळवी. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 19. ठोशाच ठोसा. ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. चकमकीला प्रारंभ झालेला योगेश दळवी 19 धावा झाल्या. अजून किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत. योगेश दळवीला घाम फुटलाय. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर अशा प्रकारे जर आपल्या गोलंदाजीचं वश्रहन केलं जात असेल तर मग पावनी पाडानी कोळकेवाडीचे ग्रामस्थ मात्र शांत बसणार नाहीये. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि उडवलंय रॉकेट. 1 बाउन्सनी जातो की काय बघूया. दन करी देतोय चेंडू. चौका. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 का. काय पाहिजे दे दनादन जॉन जानी जनार्दन ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली केली होती, अगदी तसाच पठाणी हिसका दाखवतोय शुभम पाटील. योगेश दळवी जबरदस्त प्रेशर मध्ये, जबरदस्त भेदरलेले, कावरे बावरे झालेले, घाबरे गुबरे झालेले, संपूर्ण शरीराचा कंप सुटलेला आहे त्यांच्या. कसा असेल संजय. काय जबरदस्त फलंदाजी. ठोशाच ठोसा, प्रतिवार, पलटवार. 23 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू टाकून झाले. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. रात्री जायला लागेल पण रात्री हल्दीचा कार्यक्रम नाही. फ्रेंडची बहिणी सांगा तिचा स्कूल फ्रेंड. चिरी घेऊन बऱ्याच त्यातून काय विचार. फायनल डे इथं पण व्हायला गेलं काम जास्त नाही, कमी नाही, फक्त कमी प्रेशर. 2 दिवस झाला का 5-6 दिवस झाला ऑलरेडी. कधी दुसऱ्याला कोणाला केला असेल ना ते मला गेला.
तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं ढेर सारी शुभकामनाएं। तुम जियो हजारों साल, हर साल के दिन वो 50,000। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला कट केलं जात आहे, एक रन पडून काढली जाते। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 27। अगदी चेंडू व्यवस्थित पकडला, चेंडूतली फिरक पकडली, अन्यथा चेंडू थर्ड मॅनला 4 धावांसाठी गेला असता। आता या वेळेला स्ट्राईकला येतोय तो मला वाटतंय सिद्धेश मोरेच्या गोलंदाजीला तोंड देण्यासाठी अथर्व गोलू। काय गोलूनी काल तडका लावला होता, जबरदस्त टोलेबाजी केली होती, प्रेक्षकांची मन जिंकली होती। अगदी लहान वयातला पोरसवता खेळाडू आहे, परंतु अष्टपैलू खेळाडू आहे। गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी क्रिकेटच्या सर्व अंगाने अगदी परिपूर्ण असलेला हा फलंदाज। पुन्हा एकदा सिद्धेश मोरे राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला चेंडूला उडवलंय, पकडो क्या जीतो मॅच, आणि झेल सुटतोय आणि चेंडूही जातो की काय सीमारेषे पलीकडे बघूया। 2 धावा पाहून काढल्या जात आहेत जीवाच्या आकांताने। मला वाटते हरेश यांनी प्रयत्न केला का, हरेश आहेत ना, विश्वनाथने त्याच्या क्षमतेनुसार प्रयत्न केलेला आहे, परंतु चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा होता। परंतु नशीब की चेंडू सीमा रेषे पलीकडे गेला नाही। धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 29 वर। प्रति षटकामध्ये 19 धावा असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा वसूल केलेल्या आहेत, आणि या षटकामध्ये मात्र चांगली टिचून गोलंदाजी, फक्त 4च धावा दिल्या सिद्धेश मोरेने। धावा रोखून धरल्यात आणि आपल्या संघाला मात्र एक प्रकारचं नवं बळ दिलेलं। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवलंय, पकडो क्या जीतो मॅच। योगेश दळवीवर जबरदस्त टेन्शन, आणि यावेळेला मात्र झेल घेतलेला आहे आणि गोलू मात्र बाद होतोय, आणि शुभम मात्र तीव्र नाराजी व्यक्त करतोय की चेंडू कुठे होता आणि कुठे मारलाय। खरं तर शुभम म्हणतो त्याप्रमाणे चेंडू एक्स्ट्रा कव्हर वरनं फेकून द्यायला पाहिजे होता, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने खेळला आणि साधा सोपा झेल। खरं तर झेल उडाला त्यानंतर योगेश दळवी अगोदरच थोडासा अंडर प्रेशर होता, कारण पहिल्या षटकामध्ये लयलूट केली होती, त्याच्यामुळे थोडासा नैराश्य दबावाखाली, आणि झेल आल्यानंतर त्याच्यावर वाटलं की पुन्हा माझ्या मागं काय संकट आलेलं आहे, परंतु या संकटामधून मात्र त्यांनी स्वतःला सही सलामत बाहेर काढलेला आहे। काय पाहिजे पैसे किती? 100 तुमचं घेतलं करणार देऊ का? नको, 1 रुपया का? 1 रुपया नाही। अरे ते आता इथं ठेवा नाही तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत। सिद्धेश मोरे हा लय लढाऊ माणूस आहे, बऱ्याच वेळा संतप्त होतो। एखादा झेल सोडला, एखादा रन दिल्यानंतर त्याचा जो आक्रस्ताळेपणा असतो, त्याच्या भावना लगेच व्यक्त करतो। बघूया षटकातला 5वा चेंडू, नवीन फलंदाज कोण आलेला आहे? ऑफ स्टंपच्या बाहेर मिक्सिंग द लेग, मिसिंग द ऑफ स्टंप, निर्धाव चेंडू। खरं तर सापरोंडा संघाच्या आलेल्या फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण शुभमला जितकं स्ट्राईक पासून दूर ठेवाल तितकं तुमच्यावरचं धावांचं प्रेशर वाढणार आहे, आणि सिद्धेश मोरेने मात्र दुसऱ्याच षटकामध्ये आपल्या संघाला कमबॅक केलेलं आहे। असं वाटलं होतं की प्रेशर मध्ये, पण सिद्धेश मोरेने डावाला कलाटणी दिलेली आहे, संघाला पुन्हा एकदा नवं बळ दिलेले, नवी ऊर्जा, नवं संजीवनी दिलेली आहे। सिद्धेश मोरे प्रत्येक चेंडू नव्या कल्पकतेने टाकतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवलंय, वाह, दे दनादन जॉन जानी जनार्दन, उडवलंय रॉकेट, आणि षटकारानं धावसंख्या आमचे स्कोरर सांगतायत पोहोचली ती 35। म्हणजे धावांचा अद्वर शेलार, नवा आवाज, चिकन चोपडा चेहरा, अद्वर शेलार पण आलेले आहेत, त्यांचंही आयोजकांचे हार्दिक स्वागत। 36 धावा, 35 का 35 झालेल्या, 12 चेंडू आणि 41 धावा। मैं तो इतना ही कहूंगा जगदीश पाटिल जी की जब तक शुभम पाटिल वहां पर मौजूद है, कोलकेवाड़ी को जागते रहना है। आणि सापरोंडा संघाच्या येणाऱ्या फलंदाजांना एकच करायचे की सहाय्यकाची भूमिका घ्यायची आहे। तुम्हाला या अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये जर विजयाची घौडदौड परंपरा पुढे चालू ठेवायची असेल
तर तुमच्यासाठी विजेचा होलसेल कॉन्ट्रॅक्टर असलेला एकमेव माणूस म्हणजे शुभम पाटील आणि केसीसी कोळकेवाडी संघाला एकच करायचं आहे. टेक शुभम आउट अँड पुट द मैच इन युअर पॉकेट. शुभमला जो भी करना है शुभम को करना है. चेक. आदरणीय सनी सावंत देखील आमच्या सोबत जॉईन होत आहेत आणि थँक्यू अदोर शेलार. इथे आपण जय हनुमान कुडूस आणि पिंपळा संघ दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्रेझेंटेशन बॉक्स कडे. इथे मनापासून तुम्हाला विनंती केली जाते पुढच्या मॅच करता नाणेफेक करण्याकरता एका बाजूला जय हनुमान कुडूस आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी पिंपळास. धन्यवाद. आणखीन एक उंचपुरा असा गोलंदाज येतोय शुभम शिंदे. अगदी त्यांना पाहिल्यानंतर जेसन होल्डर, केरान पोलार्ड, ग्लेन मॅग्रॉक यांची आठवण होते. अशा प्रकारची देहयष्टी लाभलेला नैसर्गिक गुणवत्ता लाभलेला खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं आणि फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय दंदन वन माऊसने सावकारासाठी. धावांचं मशीन शुभम पाटील धडाडतोय. 1-56 1-47 प्रमाणे त्याची बॅट चालते आहे आणि केसीसी कोळकेवाडी संघासाठी जबरदस्त डोकेदुखी. केसीसी कोळकेवाडीचे सगळे समर्थक शुभम भाऊ आउट व्हायला पाहिजे असं मनातल्या मनात धावा करत असतील पण शुभम मात्र मानायला तयार नाहीये. आज बनलाय तो एखाद्या किलर सारखी बॅटिंग करतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली 39 आणि नो बॉलचा इशारा आहे पंचांकडनं आणि पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 41. हळूहळू धावा आणि चेंडू यांचं अंतर कमी होतंय. जसजसं अंतर कमी होतंय तसतसं केसीसी कोळकेवाडीच्या समर्थकांमध्ये घाबरगुंडी उडते. शुभम शिंदे हा बिंदास्त बॉलर आहे पण आज मात्र तो पुन्हा एकदा पुढचा चेंडू संघ दीप वा उडवलंय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू आणि तोपवणं अशक्य आहे. दणदण करी धावांचं मशीन दोन्ही बाजूनी जबरदस्त चालला. ठोसा ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा टीट फॉर टॅट. वाह काय सामना आहे. अगदी घराघरामध्ये दोन्ही फलंदाजांची वाहवा केली जाते. धावसंख्या झपाट्याने जाऊन पुढे पोहोचली ती 45. किती धावा पाहिजेत आता फक्त 21 का 31 धावा पाहिजेत फक्त. जस्ट 31 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. मैंने पहले भविष्यवाणी की कि जब तक वहां पर शुभम मौजूद है खतरे की घंटी बजती रहेगी. केसीसी कोलकीवाड़ी जागती रहो. मैच अभी खत्म हुआ नहीं है. जब तक वहां पर शुभम है आशाई की उम्मीद जलती रहेगी. पुन्हा एकदा शुभम अंडर प्रेशर मध्ये येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला दॅट्स द लाईन बॉय. वेगवान मारा आणि फलंदाज बाज आपल्या उंच पुऱ्या खांद्याचा वापर केला आणि संघदीप ज्या प्रमाणे त्याने फलंदाजी केली होती त्याच्याकडनं वाशा होत्या परंतु या वेळेला मात्र 10 धावांच्या पुढे त्याची फटकेबाजी संपलेली आहे आणि दुसरा गडी बाद होतोय तो बरोबर इथे 45 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज कोण येतोय बघूया. रोशन येतोय. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सामना कोणीही जिंकू द्या जगदीशजी पाटील पण दोन्ही बाजूनी जो वार झालेला आहे पलटवार म्हणजे प्रेक्षकांना जी अपेक्षा होती की सामना ठोसा ईट का जवाब पत्थर से जैसे को तैसा टीट फॉर टॅट. काय जबरदस्त फलंदाजी. रोशन त्याच्या जोडीला येतोय शुभम. शुभम तर स्थिरावलेला आहे. जितकं शुभमला स्ट्राइक पासून तुम्ही दूर ठेवाल केसीसी संघ विजयाच्या समीप जाईल. शुभम समोर आला की तुमचा परिस्थिती कठीण होणार. पुढचा चेंडू वा वेगवान मारा निर्धाव चेंडू. शुभमला जर सामन्यात पुन्हा कमबॅक करायचा असेल तर उर्वरित फलंदाजांनी सहाय्यकाची भूमिका केली पाहिजे. शुभम जितका दूर राहील केसीसी कोळकेवाडी संघ तितक्या वेगाने विजयाच्या जवळ जाईल. पुन्हा एकदा
शुभम राईट आर्म हवा आणि बघा झेल उडतोय, झेल सुटतोय आणि 1 रन पडून काढल्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राइक चेंज होईल का? 1 चेंडू बाकी आहे. धावा झालेल्या आहेत त्या 46. आता मात्र धावांचं आस्किंग रन रेट वाढलेला आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. वडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सौरभजी अडगमोळ या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं आदरानं या क्रीडा मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. जो भी करना है अब शुभम को करना है कि बाकी के लोगों के ऊपर भरोसा रखना अब खतरे से खाली नहीं है. आचाट अफाट भन्नाट कामगिरी करावी लागेल. एक रन पडून काढली जाते. चला या टॉसला दोन्ही टीम जनुमान कुडूस आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी पिंपळास. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन मी टॉस करण्याकरिता या ठिकाणी सनी सावंत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅच ची नाणेफेक करायची आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. आई गावदेवी पिंपळास आणि जनुमान कुडूस. चला या दोन्ही टीम कॅप्टन बघा वंडर बॉय रोशन सवर येतोय. क्रिकेट सौरभ सवर वंडर बॉय. बघा काय नव्या दमाची पोरं तयार झाली. जगदीशजी पाटील अगदी कुणाला वाटत नाही का हा खेळाडू इतका खतरनाक असेल. शेवटचं षटक टाकण्यासाठी हेमंत वाघ पण जबरदस्त प्रेशर मध्ये आहे. कारण शुभमच्या समोर शेवटचं षटक टाकायचं आहे आणि त्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत. जशा हेमंत वाघ कडनं अपेक्षा आहेत तशा सापरोंडेकरांना आशा आहेत त्या शुभम कडे. शुभम आणि हेमंत यांच्यामधली ही जुगलबंदी. किती चेंडू? 6 धावा आणि 29 धावा. पहिल्या चेंडूवर देवदानादन जॉर्ज आणि जनार्दन गरजतोय बरसतोय गोलंदाजाला तुडवतोय. जो भी करना है शुभम को करना है. टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही टीम कॅप्टन आई गावदेवी पिंपळास आणि जय हनुमान कुडूस दोन्ही टीमला आपण छापाशी कॉलिंग दिली या ठिकाणी पिंपळास टीमने. आणि टॉस सुद्धा जिंकलाय. निखिल या सकाळच्या सत्रात काय निर्णय स्वीकारशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हरऑल संघाने केलेला सपोर्ट आणि इथपर्यंतचा प्रवास याबद्दल काय सांगशील? सगळ्यांनीच चांगला परफॉर्मन्स दिला आणि आज पण एक मॅच जिंकायची आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुला. त्यानंतर जय हनुमान कुडूस टीम कॅप्टन सौरभ सवर. हेमंत वाघ अंडर प्रेशर पहिल्या चेंडूवर भिरकावलंय. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावा पाहिजेत. षटकाराला पर्याय नाही. पुढचा चेंडू उडवलं. रॉकेट फेकलंय बाहेर. अजून पण श्वास जिवंत है. मैच अभी खत्म नहीं हुआ है. केसीसी वाले जागते रहो. मैंने पहले ही भविष्यवाणी की है कि जब तक वहां पर रनों की मशीन बिल्कुल मौजूद है खतरे की घंटी बजती रहेगी. अजूनही पावनीपाडा आणि केसीसी संघाचे समर्थक प्रचंड घाबरे बुबरे कावरे बावरे झालेले आहेत. कुणी काही बोलायच्या मनस्थितीत नाही. जपमाळा हातामध्ये चालू आहेत. किती चेंडू आता बाकी आहेत? 3 चेंडू आणि 17 धावा बाकी आहेत. देखना है कि किसी के ऊपर एक खतरा आता है. हेमंत वाघ मात्र भयकंपित झालेले आहेत. कावरे बावरे झालेले आहेत. घाबरे गुबरे झालेले आहेत. त्यांच्या अंगाचा थरकाप उडालेला आहे. 3 चेंडू आणि 17 धावांनी समोर आहे. आंद्रे रसेल सारखाच वाटत असेल तो आता आहे आपल्याला सर्वांना. शुभम मात्र अगदी विजयाने असा पछाडलेला आहे की काही झालं तरी मी भिडणार, नडणार, लढणार, करबो लढबो जितबो हा मूळ मंत्र घेऊन मैदानात. या वेळेला मात्र चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल आणि जसा चेंडू निर्धाव पडलाय
आतापर्यंत कोमात गेलेले केसीसी कोळकेवाडी आणि पावनी पाड्याचे समर्थक उठून बसलेत. पुढचा चेंडू चौकार बाईच्या रूपानं. जर पंचां वाईट जर असता आणि चौकार 5 धावा तर पुन्हा एकदा केसीसी कोळकेवाडी पाडा हे समर्थक आणि आमचे स्कोरर पण कोमात गेले असते. ओ हो बढिया. काय म्हणतात याला, म्हणतात योद्धा. हारे लेकिन शान से हारे आहे. 49 धावा 17 चेंडू मध्ये एक यादवी खेळी, एक ऐतिहासिक, एक विक्रमी खेळी. And this inning the people will remember this inning for long time. Well done boy, बहुत अच्छे. क्लास, टच ऑफ क्लास, आपला दर्जा दाखवलेला आहे. बघा सिद्धेश मोरे स्पोर्ट्समनशिप दाखवतोय. वेल डन, बहुत अच्छे, कीप इट अप. काय बाना होता, करारी बाना. थोडीशी समरी अशी आहे की त्यांनी जे मध्ये मध्ये डॉट चेंडू घालवले. मी सातत्याने सांगत होतो की जितकी स्ट्राईक तुम्ही शुभमला द्याल, तुम्ही विजयाच्या समीप जाल. किती धावा कमी पडल्या तरी शेवटी फक्त 7 धावा. पण शेवटी इतिहास हा विजेत्यांचा लिहिला जातो, पराभूतांचा इतिहास लिहिला जात नाही. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? हेमंत